स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर किंवा मास्टर इंजिनियर असं म्हटलं पाहिजे पंकज बाराते सर, की जे 2017 पासून खरं तर या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये ते काम करतात, लँड डेव्हलपमेंटमध्ये काम करतात. सो त्यांच्या आजवरच्या या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉनवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे ते म्हणजे तुमचा आजपर्यंतचा असा प्रवास शैक्षणिकदृष्ट्या, ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज, जेव्हा तुम्ही मास्टर्स केलं ते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, काय सांगा? आणि सर्वात प्रथम माझी शाळा म्हणलं तर छत्रपती शिवाजी हायस्कूल बरोबर. धाराशिव मध्ये म्हणजे एकदम काही जुन्या ज्या शाळा आहेत, हो. 2-3 त्यापैकी ही एक शाळा आहे. बरोबर. आणि ही शाळा खूप म्हणजे त्या शाळेत शिकणं हे आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. बरोबर. आणि त्यानंतर शाळेनंतर आम्ही इथं आरपी कॉलेजमध्ये धाराशिवमध्ये बरोबर. माझं 11वी-12वी धाराशिव आरपी कॉलेजला झालं. हो. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर इथून इंजिनिअरिंग बी सिव्हिल कम्प्लीट केलं. बरोबर. आणि बी सिव्हिल झाल्यानंतर मी 1 वर्ष गॅप घेऊन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट PVPIT बावधन इथून केलेलं आहे. बर. आणि मुळात म्हणजे सिव्हिल फील्ड मध्ये जे यायचं, जे तुम्ही म्हणलात की प्रेरणास्थान कोण होतं, ऍक्च्युली माझे वडीलच सिव्हिल फील्डशी निगडीत आहेत. अरे वा. त्यांचं बी सिव्हिल झालं होतं 1983 ला, जेव्हा ते बी सिव्हिल झाले होते त्यावेळेस फक्त महाराष्ट्रात 5च कॉलेज होते म्हणजे इंजिनिअरिंग. आणि वडील स्वतः इरिगेशन मध्ये क्लास 1 पोस्टवर होते, त्यामुळं लहानपणापासून आम्ही हे पाहतच होतो. बरोबर. की आपण जे सिव्हिल रिलेटेड वर्क असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हे आमच्यासाठी काही नवं नव्हतं. लहानपणापासून वडिलांकडून ऐकण्यात यायचं किंवा त्यांच्यासोबत कधी लहानपणी ऑफिसला वगैरे गेलं तर ते पाहण्यात यायचं. त्यामुळे ऑटोमॅटिकली आम्हाला त्या गोष्टीत एक आवड निर्माण झाली. बरोबर. आणि त्यामुळं कुठंतरी जेव्हा 11वी-12वी झाल्यानंतर त्यावेळेस IT चं किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरचं खूप मोठं म्हणजे एक प्रत्येकाला वाटायचं की IT किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर मध्ये जावं. अगदी बरोबर. पण ऍक्च्युली हा बॅकग्राऊंड असल्यामुळं मी सिव्हिलला जायचा निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान म्हणलं तर माझ्या वडिलांचं. बरोबर आहे. आणि त्यामुळेच मी सिव्हिल फील्ड मध्ये. पण तुम्हाला पण आवड होती का? तुम्हाला काही वेगळं बनायचं होतं तेव्हा? नाही, ऍक्च्युली मी तुम्हाला जसं म्हणलं तसं मला वाटत होतं की सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावं. पण ऍक्च्युली जेव्हा आईला हे कळालं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावं वाटतं, तर आई मला म्हणजे जेव्हा करिअर बद्दल डिस्कशन असतं घरात, बरोबर, त्यावेळेस आईच मला म्हणली की सॉफ्टवेअर इंजिनियर हे तुला बनायचं, हे ठीक आहे, पण मी जसं बघते तसं सिव्हिल सारखी कुठलीच फील्ड नाहीये. भले आमची आई कमी म्हणजे शिकलेली आहे त्या तुलनेने, तरी तिला तेवढं नॉलेज होतं की ह्या फील्ड बद्दल तिला माहित होतं. आजपर्यंत वडिलांसोबत असल्यामुळे कंटिन्यू तिला माहित होतं या फील्ड मध्ये काय असतं, कशा प्रकारे करिअर करता येतं. बरोबर. तर आईनच मग बोलल्यानंतर मग आई वडिलांचं असं काही नव्हतं की पर्टिक्युलरली की तू सिव्हिलच करावं. पण आईचा मात्र होता ओढा की तू सिव्हिलच केलं पाहिजे. त्यामुळे मग ते आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन सिव्हिल मध्ये करायचं ठरवलं. बरोबर. पण आज तुम्ही आता असं झालेलं की आज तुम्ही ज्या कम्प्युटर इंजिनिअरची ऑफिसेस असेल ती बांधण्याचं काम तुम्ही करताय, म्हणजे एका अर्थाने तुम्ही तरी त्या क्षेत्राशी निगडीत आहात असं, किंवा हा सगळ्याचा पाया आहे अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंग, कुठल्या इंजिनिअरिंगशी जाण्यासाठी. सो आता आपण इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे वळूया. एक म्हणजे तुम्ही स्वतः मास्टर्स केलंय म्हणून तुम्हाला प्रामुख्याने पहिल्याच प्रश्नाचा विचारायचा आहे, ते म्हणजे या क्षेत्रात जसं बदलते त्याप्रमाणे आपलं तंत्रज्ञान सुद्धा बदलते. बरोबर. आता तंत्रज्ञानाची जोड या क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात मिळते. एक म्हणजे तंत्रज्ञानाचा आता वापर कसा तुम्ही करता सध्याला, कुठला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशन आणि मास्टर केल्यानंतर सुद्धा आता एखादं व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावं आणि त्याच्यातलं बदलतं तंत्रज्ञान काहीतरी आत्मसात करावं असं पुन्हा वाटलं का? नाही, ऍक्च्युली कसं आहे, तंत्रज्ञानाची साथ ही असलीच पाहिजे. मग आता किंवा भविष्यातही जेव्हा डेव्हलप होत चाललेलं, बरोबर, म्हणजे आज आहे ते याच्यापेक्षा काहीतरी अपग्रेडेशन उद्या येणार आहे. आणि ह्या गोष्टी या कायम चालू राहणार आहेत. आणि हे जो माणूस ऍज अ इंजिनियर म्हणून या गोष्टीकडे प्रामुख्यानं त्या गोष्टी आत्मसात करेल आणि तंत्रज्ञानासोबत जो चलेल त्याला खरं या फील्डमध्ये टिकता येईल. या फील्डच्या रिलेटेड बोलायचं झालं तर म्हणजे ज्या तंत्रज्ञान आहेत
ते सगळे आता नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहेत, जसं एआयचं आहे. हो. एआयचं आहे. एआय मध्ये आता काय आलंय की तुम्ही प्लॅन्सचे एक त्यांना एक जो आपल्याला ज्या साईजचा प्लॉट आहे, तो प्लॉट मध्ये आपण आपली रिक्वायरमेंट दिली, तर एआय आपल्याला जे प्लॅनचे ऑप्शन आहेत, ते मल्टिपल बरोबर. प्लॅनचे ऑप्शन देतो. एका सिंगल क्लिकवर आपल्याला भेटतात. क्या बात आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो, तेव्हा आपला टाइम, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा 2017ला या फील्डमध्ये आलो, हो. तेव्हा आम्ही जेव्हा हे काम करायचो, तेव्हा एक प्लॅन काढण्यासाठी आम्हाला खूप टाइम लागायचा, 1-2 तास 3 तास. मोठा बरोबर. प्लॅन असेल तर दिवसावर टाइम लागायचा. हो. आणि ड्राफ्टिंग वगैरे जुन्या काळात ड्राफ्टिंग हे म्हणजे अवघड होते. होय, त्यानंतर होय. कॅड आलं. कॅड आल्यावर कॅड सॉफ्टवेअर आल्यानंतर आम्हाला तो टाइम वाचला. बरोबर. पण आता त्याचं नेक्स्ट अपग्रेडेशन आता एआय मध्ये आलेलं आहे. होय, होय. म्हणजे एका सिंगल क्लिकवर तुम्हाला खूप सारे प्लॅन्स आहेत. म्हणजे ते डेव्हलपिंग फेज मध्ये आहे. आणखीन आपण एवढं म्हणू शकत नाही की ते आपण कॉन्क्रिटली म्हणू शकत नाही की ते आपण लगेच वापरायला सुरू करा किंवा, पण ह्या गोष्टींसोबत आपल्याला चालावं लागेल बरोबर. आणि याच्यातून आपल्याला नक्की फायदाच होणार आहे. क्या बात आहे. दुसरं या क्षेत्रामध्ये जसं आपण तंत्रज्ञानावर चर्चा करतो, तिथे एकीकडे अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. बरोबर. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली हे खरं तर टाळलंच पाहिजे. धोकादायक तर खूप आहे. हं. म्हणजे अकुशल कामगारांकडून काम करून घेण्यात सगळ्यात मोठ्या अडचणी म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण पेपरवर आणलेली असते बरोबर. आणि जेव्हा आपण एक्झिक्यूट करताना, हं, तेव्हा हं. आपण ऑफिसमध्ये असतो. बऱ्याचदा साईट इंजिनियर किंवा सुपरवायझर हे साईटवर असतात. हं, हं. तेव्हा आपण आपलं आणि जे कामगारांचं कम्युनिकेशन हे पेपर वर्क थ्रू होतं. बरोबर. म्हणजे त्यांना त्या गोष्टी पेपरवरच्या समजल्या तर ते तिथं एक्झिक्यूट करणार आहेत. हं, हं. म्हणजे कामगार हे कुशल असणं, त्या कामातलं त्यांना तेवढं नॉलेज असणं, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बरोबर. आणि काय होतं, समजा जर अकुशल असेल, हो. तर आपण जी गोष्ट दिलेली आहे, हं, हं. ती गोष्ट तो नाही करणार. म्हणजे बरोबर. फॉर एक्झाम्पल आता स्टीलचंच बोलायचं झालं तर स्टीलमध्ये जेव्हा आपण जिथं स्टीलचं ड्रॉइंग जे असतं किंवा ते वाचता आलं पाहिजे. हो, सगळ्यात तेव्हा महत्त्वाचं. आणि कोणता बार कुठं, कसा, किती स्पॅनवर, ह्या सगळ्या लावायचं. गोष्टी टेक्निकली खूप इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. आणि जेव्हा एखाद्याला नॉलेज नसतं, हं. तेव्हा त्याला त्या गोष्टीचा सिरियसनेस नसतो. बरोबर. सिरियसनेस असणं येतो कधी, जेव्हा त्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज आहे. नॉलेज आहे. आणि ते नॉलेज जेव्हा भेटतं तेव्हा ते व्यवस्थित कुशल होतं. कामगार असेल तर तो त्याच्या पद्धतीने व्यवस्थित टेक्निकली करतो. गोष्टी अनालाइज करून तो करेल तिथं. बरोबर, बरोबर. आणि हे रिस्कीच आहे. कुशल हो, कामगाराकडून काम वापरणं. करून घेणं हे रिस्की आहे असं. बरोबर. दुसरं तुम्ही आजवर आता इतके प्रोजेक्ट केलेले आहेत, रेसिडेन्शियल बद्दल बोलायचं झालं, तर बऱ्याचदा त्या क्लायंटचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. हं, हं. म्हणजे एवढ्याच बजेटनुसार घर बनवा आता. बजेटनुसार घर बनवण्याला प्राधान्य असतं. अशा वेळेला तुम्हाला क्वालिटी पण कॉम्प्रोमाईज करायची नसते. तर बरोबर. तेव्हा मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? ऍक्च्युली कसं आहे, बजेट मध्ये करायचं म्हणलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ज्या गोष्टी आहेत, आपण एकतर क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करत. त्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टीची काळजी घ्यायची गरज आहे, हो. त्या म्हणजे जे वेस्टेज आहेत किंवा हं. जे रियूज करू शकतो काही मटेरियल. बरोबर. आता जे रियूज वगैरे केलं मटेरियल तर आपल्याला पण ते त्या कॉस्टिंग आपलं वाचतं. वाचतं. आणि जे वेस्टेज आहे, फॉर हं. एक्झाम्पल स्टील असेल, सिमेंट असेल हं, हं. किंवा ब्रिक्स असतील, बरोबर. याचं वेस्टेजचं प्रमाण तुम्ही जेवढं कमी कराल, हं. तेवढं तुमच्यासाठी ते बजेट फ्रेंडली करता येऊ शकतं. करता येऊ आणि शकतं. तुमचं प्लॅनिंग आणि प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे. अगदी कारण बरोबर. जेव्हा तुम्ही प्लॅन करता, हं. तेव्हा बऱ्याचदा काय होतं, घर बांधताना तुमचं प्लॅनिंग अपुरं असले तर त्यावेळेस काय होतं, तुम्हाला बरेच अल्ट्रेशन करावं लागतात नंतर. बरोबर. आणि अल्ट्रेशन केल्यानंतर मग त्याची कॉस्टिंग त्या प्रोजेक्टमध्ये ऍड होते. वाढते. हं. तुम्ही जर प्लॅनिंग वाईज जर तुम्ही एकदम अॅक्युरेट असाल, मे बी एक 5-10% आपण त्यात पकडू बदलू शकतो, शकतो. प्लस बरोबर, मायनस आपण बरोबर. अगदी थोडंफार बरोबर. होतच असतं. मग त्या प्लॅनिंग वाईज गोष्टी सगळ्या अॅक्युरेट असणं गरजेचं आहे. एकदम कमीत कमी वेस्टेज असणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि मटेरियल चॉईस करताना हो. जे मटेरियल आहे त्याची क्वालिटी आणि काही 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 वेळेस असं असतं की एकच मटेरियल आहे पण कॉस्टिंग मध्ये फरक आहे. हो, हो. फॉर एक्झाम्पल ब्रिक्स आहेत, हो. रेड ब्रिक आहे, एसीसी एसी ब्लॉक्स ब्लॉक आहे. आहेत. हो. याच्या कॉस्टिंग मध्ये फरक आहे, त्याच्या वर्किंग स्टाईल मध्ये फरक आहे. बरोबर. मग त्या प्रोजेक्टच्या हिशोबाने आपल्याला काय गरजेचं आहे, ते आपण जर कॉस्ट लावलं. वाईज जरी काढलं, तर थोडं अनालिसिस करून जर केलं,
तर हे जे अल्टरनेट मटेरियल्स आहेत हम्म, ते वापरून पण आपण कॉस्ट कटिंग खूप कमी करू शकतो. बरोबर आहे. दुसरं एक म्हणजे तुम्ही स्वतः मास्टर्स केलंय पण इंजिनियर पण आहात आणि यंग पण आहात, अशा हम्म. तिन्ही कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बदलतं धाराशिव सुद्धा मागच्या 20-25-30 वर्षात बघितलेलं आहे हो. तुमच्या लहानपणापासून. तर येणाऱ्या 15-20 वर्षात तुम्हाला एक विकासाचं विजन विचारलं जर एक ऍज अन इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्वाचे मुद्दे येतात? ऍक्च्युली जेव्हा पण आपण धाराशिवच्या विकासाबद्दल बोलतो बरोबर. तेव्हा एकतर दुष्काळाचा मुद्दा येतो हो. किंवा आकांक्षित जिल्हा म्हणून आपला उल्लेख होतो. बरोबर. खरं तर ही गोष्ट आपल्यासाठी तेवढी म्हणावी तशी चांगली नाही चांगली नाही, अगदी बरोबर. आणि सगळ्यांनाच ह्याबद्दल प्रयत्न करावे लागतील. बरोबर. आकांक्षित जरी असला तरी काही गोष्टी आहेत ज्या पायाभूत सुविधा आहेत ज्या असणं गरजेचं आहे. हो हो. आता सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डशी निगडीत असल्यामुळे त्या तुलनेने आपल्याला इथं त्या फील्ड रिलेटेड पायाभूत सुविधा मिळतात. बरोबर. पण IT इंडस्ट्री असेल किंवा बाकीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्या पायाभूत सुविधा आपल्या इथं कसल्याही नाही. बरोबर. एज्युकेशन म्हणा, त्या रिलेटेड कोर्सेस म्हणा, हो हो. या गोष्टी आपल्याकडे नाहीयेत बरोबर, धाराशिवमध्ये. अगदी बरोबर. तर ह्या गोष्टी कुठं तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये वरचे वर येतील. पायाभूत सुविधा नंतर जे क्वालिटी एज्युकेशन आहे या गोष्टी आल्यानंतर आता लातूरचा जर फॉर एक्झाम्पल आपण केस स्टडी घेतला, हो. लातूरचा विकास जो झाला तो बाहेरचं जे स्टुडंटचं तिथे इन्कमिंग आहे आणि त्यांचं जे तिथं स्पेंड करतात पैसे, हो हो. त्यातून त्यांची इकॉनॉमी डेव्हलप झाली चांगली झाली. बरोबर, अगदी आणि बरोबर. इकॉनॉमी डेव्हलप झाली की मग तुमच्या बाकीच्या ज्या विकासाच्या गोष्टी ऑटोमॅटिकली व्हायला लागतं. जेव्हा तिथलं लोकांची जी इन्कम कॅपॅसिटी वाढते बरोबर. तेव्हा ते खर्च पण करतात. हो. त्यामुळे ह्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं गरजेच्या आहेत. महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं काय, डेव्हलपमेंट होईल पण जिल्ह्यातलाच पैसा जिल्ह्यात आहे तो बाहेर जातोय. म्हणजे हो. आता बरेच जण धाराशिव मध्ये आहेत, पुण्यात जॉब करतात किंवा पुण्यात काम करतात बरोबर बरोबर. आणि तिकडं आणि पिक्चर बघायचं म्हणलं तर आपण बाहेर जातो. हो, पण बरोबर. असं काय आहे की धाराशिव मध्ये कमवलेला पैसा बाहेर जातो. बाहेर जातो एक अर्थ. ऍक्च्युली जेव्हा बाहेरच्या सिटीचा पैसा धाराशिव मध्ये येईल तेव्हा त्याचा खरा आणि विकास तो पैसा इथं खर्च होईल इथल्या बरोबर. लोकांचा, हो हो. तेव्हा त्याचा विकास होईल. होईल. ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, ह्या काही एका दिवसात घडणार नाही. बरोबर. हळूहळू ह्याची प्रोसेस आहे आणि ह्या होत राहतील. पण बरोबर. सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे म्हणजे बाहेरचा तो पैसा जो इथं पैसा आहे आलाय, तो तो इथं राहिला. पण आपल्या अशा वेळेला मग धाराशिवच्या इकॉनॉमी मध्ये आला पाहिजे. मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? किंवा शासन कसं काय करू शकतं? शासनाकडनं याच अपेक्षा आहेत. जसं की आता फॉर एक्झाम्पल आता मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्या सोलारचा आता मध्यंतरी नासाने एक सर्वे केला होता. धाराशिव जिल्ह्यामध्ये ड्युरिंग वन इयर सगळ्यात जास्त क्लिअर सूर्यप्रकाश मिळतो. अच्छा. सगळ्यात जास्त म्हणजे तिथली जी इफिशियन्सी आहे बरं. धाराशिव जिल्ह्याची सगळ्यात जास्त आहे. म्हणजे बापरे. क्लिअर म्हणजे पावसाळ्यात सुद्धा ढगाळ वातावरण बरोबर. कमी हो असणार. हो हो. मग असे समजा काही प्रोजेक्ट असतील बरोबर. सोलार रिलेटेड, बरोबर. हे प्रोजेक्ट जर आले तर त्या गोष्टीमुळे आपल्या इथल्या इकॉनॉमिकल मदत होईल. नक्की चालना मिळेल. बरोबर आणि बरोबर. ह्या गोष्टी आहेत की थोडस त्यांनी एक स्ट्रॅटेजिकली ठरवलं पाहिजे की ठीक आहे हा जिल्हा दुष्काळाचा आहे पण इथं ही गोष्ट अवेलेबल. बरोबर. तर कुठं तर त्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन फोकस केलं केला पाहिजे. पाहिजे. बरोबर. ना की तुम्ही काय तर पाण्याची सोय करा आणि पाण्याच्या रिलेटेड ज्याला जास्त पाणी लागतं ती इंडस्ट्री आणण्यापेक्षा बरोबर. तुम्ही इथं ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ते रिसोर्सेस वापरून वापरू ज्या शकतो. इंडस्ट्री त्या पूरक आहेत त्या रिसोर्सेसला त्याच्यावर काम करू त्यानुसार जर शकतो. तुम्ही काम केलं बरोबर तर आहे. नक्कीच म्हणजे मोठे पण प्रोजेक्ट येतील. हो. आता आपण स्टॉक मार्केटमध्ये पाहतोय किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये पाहतोय. या गोष्टीमध्ये काय होतंय की खूप आता रिन्युएबल एनर्जी सेक्टर मधले जे स्टॉक्स आहेत किंवा बरोबर. ज्या कंपन्या आहेत ते आता ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि त्या खूप म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचं सगळं इकॉनॉमिकली ते स्टेबल आहेत सगळे आहेत. बरोबर. बरोबर. तशा कंपन्या काही जर धाराशिव मध्ये आल्या आणि इथल्या लोकांना त्या निमित्ताने रोजगार म्हणा किंवा काय म्हणा पैसे म्हणा हे जर मिळाले तर हे होऊ हे होऊ शकतं. शकतं. ते फक्त शासनाकडून हेच अपेक्षित आहे की तुम्ही एक स्ट्रॅटेजिकली त्या सेगमेंटवर काम करायला केलं पाहिजे आणि ते प्रोजेक्ट आणण्यासाठी थोडं प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. दुसरं असं आहे की आता तुम्ही इतके प्रोजेक्ट केले तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद समाधान मिळालं किंवा अभिमान वाटला, त्याला माझ्या हातनं हा प्रोजेक्ट झाला, काहीतरी वेगळं केलंय मी या प्रोजेक्ट मध्ये?
प्रोजेक्ट तसे बरेच आहेत. हो. इंटिरियर मध्ये करताना इंटिरियरचे पण प्रोजेक्ट करतो हो, मी हो. आणि लँड डेव्हलपमेंटचे. बरोबर. पण जास्त करून जे आपण डेव्हलप करतो हो. त्या गोष्टीत आनंद वेगळा असतो. बरोबर. मी एक सुरुवातीला जेव्हा लँड डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट करायला हाती घेतला तेव्हा हं. 4.5 एकरचा एक प्राईम एरियामध्ये इथं रेल्वे स्टेशन रोडला एक लँड होती आणि ती डेव्हलपला घेतली होती. ऍक्च्युली धाराशिवमध्ये आता जेव्हा डेव्हलपमेंट आम्ही बघतो मोजके एक दोघं तिघं सोडले बरोबर. तर त्यांचं काम चांगलं आहे पण बाकीचे जे आहेत ते क्वालिटी तशी मेंटेन नाही. बरोबर. तेव्हा जेव्हा मी हा प्रोजेक्ट हाती घेतला तर हं, हं. जे रोडची क्वालिटी आहे, जे ड्रेनेज सिस्टीमची क्वालिटी आहे, या गोष्टीवर जास्त फोकस करून ज्या लोकांना त्या गोष्टीत कुठं झगडावं लागू नये. म्हणजे बरोबर. समजा त्यांनी घर बांधलं उद्या त्या प्रोजेक्टवर, हो, हो. तिथं प्लॉट घेऊन घर बांधलं, तर ऍटलिस्ट त्यांना असं वाटू नये की आपण रोड सुद्धा आपल्याला नीट नाहीये जायला. बरोबर. रोड म्हणा 4.5 एकरला पूर्ण कंपाऊंड वॉल केलेला आहे आणि सिंगल गेट सोसायटी टाईप आपण तो एक थीम तिथं वापरली. बरोबर. प्लांटेशन केलं. प्लांटेशन केल्यानंतर आपण ठिबक सिंचन थ्रू पूर्ण उन्हाळ्यात म्हणा किंवा बाकीच्या टाइमला त्याला पाणी वगैरे क्या देऊन बात है! ते प्लांट्स पूर्ण म्हणजे व्यवस्थित वाढतील वाढतील याची काळजी याची घेतली. काळजी घेतली. बरोबर आहे. आणि त्यामुळे त्या प्रोजेक्टचा एक मनात आनंद आनंद वेगळा. आहे बरोबर आहे. की हा प्रोजेक्ट आपण करू शकलो. क्या बात है! हा झाला एक आयकॉनिक प्रोजेक्ट आणि दुसरा एक प्रोजेक्टची आठवण अशी विचारायची आहे, ते म्हणजे तो एखादा प्रोजेक्ट करताना आलेलं आव्हान हं, आणि त्या आव्हानावर तुम्ही केलेली मात. हं, म्हणजे हं. बऱ्याचदा काहीतरी अडचणी येतात, प्रॉब्लेम्स बरोबर. येतात आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग किंवा प्रोजेक्ट आठवतोय का? ऍक्च्युली आव्हान म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही ना काही नवीन असतात हो. आणि जेव्हा करतो आपण तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला खूप मॅनेज करावं लागतात. आता बरोबर. बऱ्याचदा काय एका प्रोजेक्टमध्ये आमच्या काय झालं की जेव्हा प्लॅनिंग स्टेजमध्ये होतो, हो. मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हणलं की प्लॅनिंग वाईज आपण तेवढं करेक्ट असणं गरजेचं आहे. बरोबर. पण काही वेळेस काय होतं की क्लायंट्स चे पण माइंडसेट जेव्हा चेंज होतं काही म्हणजे एक्झिक्युशन स्टेजमध्ये त्यांचं प्लॅनिंग चेंज होतं. बरोबर, बरोबर. मग त्यावेळेस जे आहे ते समजा आता एक प्रोजेक्टमध्ये आमचं एक्झिक्युशन चालू होतं. हो. फुटिंगचं एक्सकॅव्हेशन झालं होतं पूर्ण अच्छा. आणि फुटिंगचे कॉलम वगैरे सगळे आम्ही बांधून तयार होते आणि त्या फेजमध्ये त्यांनी सांगितलं की आता हे आम्हाला थोडं वाढवायचं आहे. बरोबर. म्हणजे तो स्पॅन वाढत होता 2 कॉलम मधला हं, हं. आणि त्यामुळे त्याचं स्टील पूर्णपणे चेंज होत होतं. बरोबर. आणि जेव्हा अशा गोष्टी येतात तेव्हा ऍक्च्युली म्हणजे इन टर्म्स ऑफ पैशाचा आणि टाइमचा लॉस होतो. बरोबर. अगदी बरोबर. मग त्यात ज्या काही गोष्टी आहेत आम्ही स्ट्रक्चरल डिझायनरला भेटून क्लायंटला बोलून ह्या गोष्टी मॅनेज केल्या बरोबर. आणि कमीत कमी वेळेत कमीत कमी नुकसान म्हणजे न होता न होता आम्ही ते कंप्लीट प्रोजेक्ट केलं. कंप्लीट केला. म्हणजे अशा प्रकारचे जे एक्झिक्युशन फेज मध्ये पण काही चेंजेस झाल्यावर प्रॉब्लेम्स येऊ खूप शकतात. अडचणी येतात. बरोबर. दुसरं स्टील निवडताना हा. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता? बेसिकली भूकंपप्रवण क्षेत्र सुद्धा आहे. तर बरोबर. त्या अनुषंगानं सुद्धा तर तुम्ही काय पॅरामीटर्स लावता स्टील निवडताना? स्टील निवडताना खरं म्हणलं तर आपल्याला नव्यानं करायची काही गरज नाहीये किंवा नव्यानं कोणती गोष्ट बघायची गरज नाहीये. बरोबर. IS कोड जे आहेत त्यांनी बरोबर. सगळ्या गोष्टींवर बंधनं म्हणा किंवा त्याचे स्टँडर्ड्स दिलेले आहेत. बरोबर. आपल्याला फक्त एकच काम करायचं की ते चेक करायचंय. बरोबर. म्हणजे त्या स्टँडर्ड मध्ये बसतं नाही बसतं. हो, हो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे भूकंपप्रवण क्षेत्र असल्यामुळं हं. डक्टिलिटीला खूप महत्व आहे बरोबर. स्टीलच्या. अगदी बरोबर. आणि स्टीलमध्ये जेवढी डक्टिलिटी असेल हं, हं. तेवढं ते एफिशियंट आहे म्हणायचं. अगदी बरोबर. कारण जेव्हा रिजिडिटी येते तेव्हा ते स्ट्रक्चर एखादा भूकंपाचा धक्का असेल किंवा काही गोष्टी असतील बरोबर. तर बसल्यानंतर ते क्रॅक जाऊ शकतं हं, किंवा हं, त्याचं हं. डॅमेज होऊ शकतं. बरोबर. पण डक्टिलिटी म्हणजे आपण जे मराठीत म्हणतो लवचिकता. लवचिकता. म्हणजे जरी भूकंप जरी झाला तरी डक्टिलिटी स्टील मध्ये असेल तर नक्कीच त्याचा म्हणजे ते चांगल्या क्वालिटी स्टील आहे राहू म्हणायचं. शकतो. बरोबर आहे. आणि दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? तुमचा अनुभव हो. कसा आहे आयकॉन स्टीलचा? आयकॉन स्टील बद्दल खूप चांगला अनुभव आहे आणि हं. माझं स्वतःचं जे घरचं कन्स्ट्रक्शन होतं कमर्शियल कॉम्प्लेक्सचं त्या घरच्या पूर्ण कन्स्ट्रक्शनला मी आयकॉन आयकॉन स्टीलच स्टील वापरलंय. मध्येच वापरलं. बरोबर. कमर्शियल बिल्डिंग होती. टोटली 100% कमर्शियल बिल्डिंग हं, आहे. हं. आणि त्यामुळं जेव्हा पण आपण आयकॉन स्टील म्हणजे सगळ्यात महत्वाचं सपोर्ट चांगला आहे कंपनीचा. जी क्वालिटी येते, वेट येतं, ते सगळ्या गोष्टी महत्वाचे जे पॅरामीटर्स आहेत IS हं. कोडनुसार दिलेले. जे पर युनिट वेट असेल,
तुमचा बार लेंथ असेल, क्रॉस सेक्शनल डायमीटर असेल, ह्या बरोबर, गोष्टी आयकॉन स्टीलच्या चांगल्या आहेत. बरोबर. आणि ह्याच्यातून काय होतं, की जेव्हा आपण वापरतो, तेव्हा त्या तुलनेने आपल्याला बाकीच्या ब्रँडपेक्षा चांगली क्वालिटी आपल्याला मिळते आयकॉन मिळते. स्टीलची. बरोबर. आणि अगदी शेवटचा आता प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तुमचे तरुण मित्र पुढचे येत आहेत, हं, ज्युनियर्स येत आहेत, हं, तर हं. त्यांना काय तुम्ही अनुभवाचे बोल सांगाल किंवा यशाचा फॉर्म्युला सांगाल किंवा या क्षेत्रात येण्यापूर्वी काय मंत्र सांगाल त्यांना? मंत्र असा काही नाहीये, पण ॲक्चुअली काय आहे, या फील्डमध्ये येताना आपण जे प्रोजेक्शन्स करतो, म्हणजे बरोबर. आपण एखादा क्लायंट आल्यानंतर त्यांना जे आपण स्वप्न दाखवतो. हं, हं. ॲक्चुअली बऱ्याचदा ते स्वप्नातलं 50% सुद्धा आपण अचीव्ह करू शकत नाही. बरोबर. याचं कारण काय आहे, की आपल्याला त्या गोष्टी तेवढ्या सोप्या वाटतात. हं, हं. पण तुम्ही जेव्हा ऑन साइट वर्क करता, तेव्हा त्या गोष्टी तेवढ्या सोप्या नसतात. बरोबर. त्याच्यात अल्टरेशन होत जातात आणि एंड प्रॉडक्ट हा वेगळा येतो. हो, हो. मग ते क्लायंटच्या डोक्यात जे बसलेलं असतं, ते त्या दृष्टीने विचार करतात आणि त्या गोष्टीत ते फेल होतं. बरोबर. मग हेच नवीन अभियंत्यांना हेच माझा सल्ला आहे, की तुम्ही जे प्रोजेक्शन करता हो, किंवा हो. प्रोजेक्शन म्हणा किंवा तुम्ही जे क्लायंटला तुम्ही सांगता, की आपलं घर असं होईल किंवा हे असं होईल. बरोबर. तेव्हा तुम्ही एज्युकेटेड असणं गरजेचं आहे. हं, हं, हं. आणि जसं म्हणलं आता एआयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे. एआयमध्ये जेव्हा आता आपण एलिव्हेशन्स म्हणा किंवा फ्लोर प्लॅन्स म्हणा ह्या बरोबर. घेतो, तेव्हा एलिव्हेशन काही-काही एआय असे देतो, की ते वर्क नाहीत होत बरोबर. रिअल टाईममध्ये. रिअल टाईममध्ये. बरोबर. आणि आपण दाखवतो क्लायंटला समजा कोण एआयचा वापर करून एखादं एलिव्हेशन दाखवलं. ते दिसायला छान असतं. पण ते फिजिकली, स्ट्रक्चरली इथं स्टँड झालं पाहिजे अगदी आणि बरोबर. ते वर्केबल असलं पाहिजे. बरोबर आहे. वर्केबल असणं गरजेचं काय आहे? कारण तुम्ही एखाद्या गोष्टी इथं देताय, तर त्याची हं. कॉस्टिंग पण इथल्याच हिशोबाने पाहिजे. पाहिजे. ज्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत, जे रिसोर्सेस इथं अवेलेबल आहेत, ते त्याच्यात यूज करूनच ते कंप्लीट झालं पाहिजे. झाले पाहिजेत. तर याच गोष्टी आहेत, की तुम्ही जे करताय त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि बरोबर. जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी वापरताय, हं. त्याचे त्याचे म्हणजे त्याचे चांगले पण पॉइंट आहेत आणि निगेटिव्ह पॉइंट पण आहेत. अगदी बरोबर. निगेटिव्ह पॉइंटचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे बरोबर. आणि पॉझिटिव्ह पॉइंट जर आपण सगळा फायदा उचलतोयच पॉझिटिव्ह पॉइंटचा, बरोबर. निगेटिव्ह गोष्टींचा विचार करून आपण आपलं काम केलेलं पाहिजे. सो हे होते इंजिनियर पंकज बाराते सर आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचा एक सल्ला त्यांच्या या क्षेत्रात जे आता नवीन मुलं येतात, इंजिनियर्स येतात त्यांच्यासाठी दिलाय. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे की स्वप्न बघणं सोपं असतं, पण ती स्वप्न प्रत्यक्षात आणणं अवघड असतं. हं. त्यासाठी तुम्हाला मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी हे सगळं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फिजिकली, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? आणि ते आपल्याला शक्य आहे का करणं आपल्या कुवतीनुसार हेही बघितलं पाहिजे. पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार की तुम्ही आज आलात आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.